हॅलो फ्रेंड्स, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन स्टोरी घेऊन आलेलो आहोत. या स्टोरीच्या माध्यमातून तुमची व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह होणार आहे, तसेच तुम्हाला सगळे पार्ट ऑफ स्पीच सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला मदत होणार आहे. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन स्टोरीला सुरुवात करूया. मित्रांनो, स्टोरीमध्ये बघा काय होतं पाहूया. वन्स अ यंग मॅन हू वॉज व्हेरी ईगर टू बिकम सक्सेसफुल इन लाईफ. बघा, वन्स अ यंग मॅन म्हणजे एकदा एक तरुण माणूस. हू वॉज व्हेरी ईगर. मित्रांनो, हूचा अर्थ येथे झाला जो की. हू हे रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे संबंधी सर्वनाम म्हणून येथे वापरण्यात आलेलं आहे. बघा पूर्ण अर्थ काय होतं. वन्स अ यंग मॅन म्हणजे एकदा एक तरुण माणूस. हू वॉज व्हेरी ईगर जो की खूप ईगर होता. ईगर म्हणजे काय तर उत्सुक होता. टू बिकम सक्सेसफुल इन लाईफ. मित्रांनो, बिकमचा अर्थ होतो होणे, सक्सेसफुल म्हणजे यशस्वी. मग एकदा एक तरुण माणूस खूप लवकर यशस्वी होण्यासाठी इच्छुक होता. पुढे, ही वॉज ऑलवेज थिंकिंग दॅट हाऊ टू बिकम रिच इझिली. बघा, ही वॉज ऑलवेज थिंकिंग दॅट. मित्रांनो, या वाक्यामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरण्यात आलेला आहे. पाहू शकता, ही आहे सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर वॉज घेतलंय, फर्ब आहे थिंक आणि थिंक या फर्बला लागलेला आहे आयएनजी. मग इथे सब्जेक्ट प्लस वॉजवेअर प्लस फर्ब प्लस आयएनजी अशी रचना असलेलं पास्ट कंटिन्युअसचं वाक्य झालेलं आहे. ओके, बघा, ही वॉज ऑलवेज थिंकिंग दॅट म्हणजे तो नेहमी विचार करत होता की हाऊ टू बिकम रिच इझिली, सहजासहजी सोप्या पद्धतीने कसं रिच व्हावं, कसं श्रीमंत व्हावं असा तो विचार करत होता. पुढे बघा, वन डे he met a Buddhist monk and asked him, Master, please give me some advice on how to achieve success easily. बघा, वन डे एके दिवशी he met a Buddhist monk. मित्रांनो, मीट म्हणजे भेटणे, मीटचं विटू होतं, मेट म्हणजेच भेटला. सब्जेक्ट प्लस विटूची ही रचना. बघा, एकदा तो एका बुद्धिस्ट मंक म्हणजेच काय तर बौद्ध भिक्षू यांच्याशी भेटला. अँड आस्क हिम आणि त्या व्यक्तीने त्यांना विचारलं, मास्टर म्हणजे गुरुजी, प्लीज गिव्ह मी सम ॲडवाइस. कृपया मला ॲडवाइस द्या. कशाबद्दल? हाऊ टू अचीव सक्सेस क्विकली. क्विकली म्हणजे लगेच. लगेच मला कसं यश मिळावं याबद्दल तुम्ही मला मार्गदर्शन करा, असं त्या माणसाने त्या बुद्धिस्ट मंक यांना विचारलं. आय हॅव बीन ट्राईंग फॉर मेनी इयर्स अँड आय हॅव ट्रायड मेनी थिंग्स बट नथिंग सीम्स टू वर्क. बघा काय म्हणतो, आय हॅव बीन ट्राईंग फॉर मेनी इयर्स. मित्रांनो, येथे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर वापरण्यात आलेलं आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय म्हणतो? अशी घटना जी भूतकाळातच चालू झाली, सध्या पण चालू आहे, आणखी किती दिवस चालू राहील हे सांगता येत नाही, यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतात. बघा, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस फर्ब प्लस आयएनजी. मित्रांनो, सब्जेक्ट झाला आय नुसार आपण हॅव बीन घेतल्यानंतर फर्ब आहे ट्राय, ट्रायला लागला आयएनजी, इतर पार्ट ऑब्जेक्टचा. ओके, बघा काय म्हणतो, आय हॅव बीन ट्राईंग फॉर मेनी इयर्स म्हणजे मी पुष्कळ वर्षापासून किंवा अनेक वर्षापासून प्रयत्न करत आलेलो आहे. अँड आय हॅव ट्रायड मेनी थिंग्स. येथे मित्रांनो वापरलाय प्रेझेंट परफेक्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3. ओके, मग तो काय म्हणतो, मी खूप वर्षापासून प्रयत्न करत आलेलो आहे आणि मी मेनी थिंग्स म्हणजे असंख्य अशा गोष्टी प्रयत्न केलेल्या आहेत. बट नथिंग सीम्स टू वर्क. बट परंतु नथिंग काहीही नाही. सीम्स अर्थ होतो दिसणे किंवा वाटणे. मग तो मनुष्य म्हणतो की परंतु मला असं वाटतंय की या सर्व गोष्टी वर्क करत नाहीयेत, काम करत नाहीयेत, असं तो व्यक्ती गुरूंना म्हणाला. प्लीज गिव्ह मी सम ॲडवाइस, प्लीज गिव्ह मी सम गायडन्स, कृपया मला गाईड करा, मला मार्गदर्शन करा, असं तो व्यक्ती बुद्धांना म्हणाला. पुढे बघा, The monk observed that the man was very restless and impatient. बघा, the monk observed that. मग त्या धर्मगुरूंनी ऑब्झर्व केलं, त्यांना समजलं, त्यांना कळालं की तो मनुष्य जो होता तो रेसलेस होता म्हणजे अस्वस्थ होता आणि इम्पेशंट होता. मित्रांनो, पेशन्सचा अर्थ होतो संयम असणं, इम्पेशन्स म्हणजेच काय तर असंयमी असणं म्हणजे अधीर असणं. मग त्या मंकनी जाणलं की तो व्यक्ती रेसलेस, अस्वस्थ आहे, अधीर आहे, असंयमी आहे. He realized that the man's impatience was the reason for this lack of success. बघा, he realized that म्हणजे त्यांना जाणवलं की, that म्हणजे की, the man's impatience
मित्रांनो, मॅन या वर्डला अपॉस्ट्रॉफी एस लागलं याचा अर्थ होतो चाचीचे म्हणजे माणसाचं इम्पेशन्स, त्या माणसाचा जो असंयमीपणा आहे तो रिझन आहे म्हणजेच कारण आहे. कशाचं? द लॅक ऑफ सक्सेस म्हणजे अपयशाचा अभाव असणं हे कशाचं कारण आहे? तर त्या माणसामध्ये असलेला अस्थिरपणा, असंयमीपणा. पुढे बघा. ही सेड टू हिम, माय फ्रेंड, टू अचीव एनिथिंग इन लाईफ यू नीड टू कीप पेशन्स. बघा गुरु काय म्हणाले? ही सेड टू हिम म्हणजे ते धर्मगुरू त्याला म्हणाले, माय फ्रेंड माझ्या मित्रा, टू अचीव एनिथिंग इन लाईफ. मित्रांनो, अचीवचा अर्थ होतो एखादी गोष्ट कष्टानं, परिश्रमानं, मेहनतीनं मिळवणं. बघा, माय फ्रेंड टू अचीव एनिथिंग इन लाईफ. एनिथिंग म्हणजे काही. जर तुला आयुष्यामध्ये काहीही मिळवायचं असेल तर यू नीड टू म्हणजे गरज असणे. जर तुला आयुष्यात काहीही मिळवायचं असेल तर तुला पेशन्सची गरज आहे किंवा संयमाची गरज आहे असं गुरु त्या व्यक्तीला म्हणाले. लेट मी शेअर अ स्टोरी विथ यू टू इलुस्ट्रेट द इम्पॉर्टन्स ऑफ पेशन्स. मग गुरु काय म्हणाले? लेट मी शेअर अ स्टोरी विथ यू. आता बघ, मी तुला एक स्टोरी सांगतो जी की इलुस्ट्रेट करते, स्पष्ट करते इम्पॉर्टन्स ऑफ पेशन्स म्हणजेच संयमीपणाचं महत्त्व काय आहे ही गोष्ट मी तुला सांगतो असं गुरु त्या व्यक्तीला म्हणाले. अँड विथ दॅट आणि त्यासोबतच द मंक बिगॅन टू नॅरेट अ स्टोरी. मंक तर म्हणजे धर्मगुरू. बिगिन म्हणजे सुरुवात करणे, बिगिनचा विटू झालं बिगॅन बघा, आणि नॅरेट म्हणजे कथन करणे. मग यासोबतच त्या धर्मगुरूंनी ती गोष्ट सांगायला किंवा कथन करायला सुरुवात केली. बघू या गोष्टमध्ये काय घडतं. वन्स देअर वॉज अ किंग हू गॉट लॉस्ट फाईल ट्रॅव्हलिंग अलोन इन अ फॉरेस्ट. बघा, वन्स एकदा, देअर वॉज अ किंग तेथे एक राजा होता, हू गॉट लॉस्ट. मित्रांनो, हूचा अर्थ येथे झाला रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजेच जो की. म्हणून जो की लॉस्ट होता, लूज म्हणजे गमावणे किंवा हरवणे, येथे लूजचा वेटू झाला लॉस्ट. मग तेथे एक राजा होता जो की लॉस्ट झाला फाईल ट्रॅव्हलिंग. फाईल म्हणजेच दरम्यान, ट्रॅव्हलिंग म्हणजेच प्रवास करण्याच्या दरम्यान. तो अलोन म्हणजे एकटा जंगलामध्ये हरवला, लॉस्ट झाला. As night started to fall, he looked around from a hilltop but did not see any people or village nearby. बघा, as night started to fall. मित्रांनो, फॉलचा अर्थ होतो पडणे. ॲज म्हणजे जसं जसं, जसं जसं रात्र पडायला सुरुवात झाली. ही लुक्ड अराउंड फ्रॉम अ हिलटॉप. मित्रांनो, लुक्ड अराउंडचा अर्थ होतो सभोवताली पाहणे. कुठून पाहिलं बघा ते ना, फ्रॉम अ हिलटॉप. मित्रांनो, फ्रॉम हे प्रिपोजिशन आहे. फ्रॉमचा अर्थ होतो पासून आणि हिल टॉप, हिलचा अर्थ होतो डोंगर किंवा टेकडी. टॉप म्हणजेच काय तर माथा, म्हणजे डोंगर माथ्यापासून त्याने सगळीकडे पाहायला सुरुवात केली. परंतु डिड नॉट सी एनी पीपल. मित्रांनो, सिंपल पास्टचं निगेटिव्ह वाक्य आहे म्हणून निगेटिव्ह वाक्यामध्ये जेव्हा डीड वापरतो तेव्हा डीड सोबत क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं बघा. अँड बट डिड नॉट सी एनी पीपल, परंतु त्याने कोणतेही लोक किंवा विलेज नियर बाय म्हणजेच जवळ, कोणतेही लोक किंवा गाव त्याला दिसलं नाही. आफ्टर सम टाइम ही नोटिस्ड अ लाईट शायनिंग फ्रॉम अ डिस्टन्स. बघा, आफ्टर सम टाइम म्हणजे काही वेळानंतर किंवा थोड्या वेळाने. ही नोटीसचा अर्थ होतो लक्ष जाणे किंवा एखादी गोष्ट काळजीपूर्वक पाहणे. बघा, सब्जेक्ट प्लस टू सिंपल पास्ट वापरला येते. ओके, मग ही नोटिस्ड अ लाईट शायनिंग. मग त्याने पाहिलं की एका दिशेकडून, काही अंतरावरून, काही डिस्टन्सवरून एक प्रकाशाची ज्योत त्याला दिसते असं त्यांना वाटलं. ही स्टार्टेड टू वर्क टुवर्ड्स द लाईट अँड इव्हेंच्युअली रीच्ड अ हट. Fear he found an old lady who was cleaning up the hut. मित्रांनो बघा, he started to walk. बघा, त्याने चालायला सुरुवात केली. टुवर्ड्स अर्थ होतो मित्रांनो च्या दिशेने. टुवर्ड्स हे प्रिपोजिशन आहे. अर्थ होतो बघा, he started to walk towards the light म्हणजे त्या व्यक्तीने लाईटच्या प्रकाशाच्या दिशेने चालायला सुरुवात केली. अँड इव्हेंच्युअली आणि खरे पाहता रीच अ हट आणि कुठे पोहोचला तो, तर तो एका हट पाशी, एका झोपडीपाशी पोहोचला. फिअर म्हणजे जेथे. ही फाउंड अँड ओल्ड लेडी. मित्रांनो, फाइंड म्हणजे सापडणे किंवा आढळणे किंवा दिसणे. या फाइंडचा विटू झाला फाउंड. मग बघा, त्या झोपडीपाशी गेल्यानंतर त्याला एक ओल्ड लेडी म्हणजेच काय तर वयोवृद्ध स्त्री दिसली. हु वॉज क्लिनिंग अप द हिट. मित्रांनो, हु हे रिलेटिव्ह प्रोनाउन वापरले. हुचा अर्थ झाला जो की.
जी म्हातारी किंवा जी वयोवृद्ध लेडी ती तिच्या हटला, ती तिच्या झोपडीला क्लीन करत होती, स्वच्छ करत होती. सीइंग हिम, मग त्याला पाहून. शी वेलकम हिम, मग त्या स्त्रीने, त्या वयोवृद्ध स्त्रीने त्याचं स्वागत केलं, वेलकम केलं. पुढे बघा. थिंकिंग दॅट ही वॉज अ सोल्जर फ्रॉम द आर्मी शी ऑफर्ड हिम सम वॉटर टू ड्रिंक. बघा, थिंकिंग दॅट अर्थ होतो एखादी गोष्ट समजून किंवा एखाद्या गोष्टीचा विचार करून. बघा, मग तिने समजलं की ही वॉज अ सोल्जर फ्रॉम द आर्मी. बघा, त्या म्हातारीला वाटलं की तो कोण असू शकेल, एक सोल्जर, सैनिक होता की काय, सैन्यामधला सैनिक होता की काय, असं त्या म्हातारीला वाटलं. शी ऑफर्ड हिम सम वॉटर टू ड्रिंक. शी ऑफर हिम. मित्रांनो, ऑफर म्हणजे देऊ करणे, ऑफरचं भेटू झालं ऑफर्ड, म्हणजे हा सिंपल पास्टची रचना झाली. मग त्या म्हातारीने त्याला पिण्यासाठी काही पाणी दिलं. देन शी मेड अ बेड फॉर हिम टू लाय डाऊन. बघा, देन नंतर, मेक म्हणजे बनवणे, मेकचं भेटू झालं मेड म्हणजे बनवलं. नंतर त्या स्त्रीने, त्या महिलेने त्याला बेड दिलं, त्याच्यासाठी बेड बनवलं. कशासाठी? लाय डाऊन. लाय डाऊन म्हणजेच झोपण्यासाठी त्याला बेड दिलं. पुढे बघा. द किंग वॉज व्हेरी हंग्री. मग तो राजा खूप भुकेला होता. सो म्हणून शी गेव हिम अ प्लेट ऑफ हॉट राईस अँड करी. सो शी गेव हिम. गिव म्हणजेच देणे, गिवचं भेटू झालं गेव म्हणजेच दिलं. मग त्या महिलेने त्याला हॉट राईस, गरम असणाऱ्या भाताची प्लेट दिली आणि त्यामध्ये करी सुद्धा दिली, म्हणजेच भाजी सुद्धा दिली. बघा पुढे काय होतं. द किंग वॉज सो हंग्री. मग राजा खूप भुकेला होता. दॅट ही क्विकली ग्रॅब द हॉट फूड अँड स्टार्टेड इटिंग. मग राजा भुकेला असल्यामुळे त्याने क्विकली, लगेच काय केलं, त्या हॉट फूडला, गरम अशा त्या भाताच्या प्लेटला ग्रॅब केलं. ग्रॅब म्हणजे एखादी गोष्ट पटकन झटक्याने घेणे किंवा हिसकावून मिळवणं, त्याला ग्रॅब म्हणू शकता. राजा भुकेला असल्यामुळे त्याने लगेच ती भाताची प्लेट जोरामध्ये ग्रॅब केली, ओढली, अँड स्टार्टेड इटिंग, आणि खायला सुरुवात केली. विच बर्न हिज फिंगर्स अँड ही स्पिल्ड सम राईस ऑन द फ्लोअर. बघा, मग विच म्हणजे ज्याने, मग ती घाईघाईने ग्रॅब ओढत असताना त्याचे जे फिंगर्स होते, बोटे बर्न झाले, म्हणजेच काय तर जळाले. अँड ही स्पिल्ड सम राईस ऑन द फ्लॉवर. ओके, मग असं करत असताना त्याने काही राईस, काही त्या प्लेटमधले असणारा तांदूळ फ्लोअरवरती, जमिनीवरती स्पिल केला, म्हणजेच काय तर सांडवला. ओके, पुढे बघा काय होतं. द ओल्ड वुमन ऑब्झर्व्ड दिस अँड सेड, ओ यू आर टू इम्पेशंट लाईक युअर किंग. बघा, द ओल्ड वुमन ऑब्झर्व. मग एवढं सगळं त्या महिलेने ऑब्झर्व केलं, म्हणजेच काय तर निरीक्षण केलं. अँड सेड, आणि म्हणाली, ओ ठीक आहे, यू आर टू इम्पेशंट लाईक युअर किंग. लाईकचा अर्थ होतो सारखा. मग ती म्हातारी काय म्हणाली, तू खूप इम्पेशंट आहेत, म्हणजे असंयमी आहेस. कुणासारखा? तर तुमच्या साम्राज्यामधला जो राजा आहे त्या राजासारखा तू असंयमी आहेस, अशी ती म्हातारी त्या मुलाला पाहून किंवा त्या व्यक्तीला पाहून म्हणाली. यू हॅव बर्न्ड युअर फिंगर्स. इथे मित्रांनो प्रेझेंट परफेक्ट वापरलाय. बघा, सब्जेक्ट झाला यू नंतर आला हॅव, नंतर बर्न या क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 असं वापरण्यात आलेलं आहे. बघा, ती म्हातारी काय म्हणाली, यू हॅव बर्न्ड युअर फिंगर्स. तू तुझे बोट काय तर जाळून घेतलेले आहेस, आणि लॉस्ट सम फूड, आणि तुझं जे फूड होतं, तुझा जो राईस होता ते सुद्धा तू गमावलास, म्हणजे जमिनीवर सांडवून तू तो गमावलास. द किंग वॉज पझल्ड अँड आस्क्ड. मग एवढं सगळं ऐकल्यानंतर तो राजा पझल झाला. मित्रांनो, ही पॅसिव्ह व्हॉइसची रचना आहे. एवढं सगळं झाल्यानंतर तो राजा पझल झाला, म्हणजे गोंधळात पडला. अँड आस्क्ड, आणि त्याने विचारलं, फाय डू यू से दॅट आवर किंग इज इम्पॅशंट. फाय डू यू से दॅट म्हणजे तू असं का म्हणतो की आपला राजा असंयमी आहे. पुढे बघा. द ओल्ड वुमन एक्सप्लेन. मग त्या वयस्कर म्हातारीने एक्सप्लेन केलं, स्पष्ट केलं, आवर किंग हॅज ॲम्बिशन ऑफ कॉन्करिंग ऑल द लार्ज एनिमी फोर्ट्स बट ही इज इग्नोरिंग ऑल द स्मॉल वन्स. बघा, आवर किंग हॅज ॲम्बिशन. मग ती म्हातारी काय म्हणाल, आवर किंग हॅज ॲम्बिशन. मित्रांनो, एखादी गोष्ट आपल्या जवळ असेल तर आपण हॅव आणि हॅजचा वापर करतो. ज्या पद्धतीने IVU दे किंवा एखादं प्लुरल नाउन असेल तर त्यासमोर आपण हॅव वापरतो, आणि ही शीट असेल तर आपण हॅज वापरतो. येथे आवर किंग हा सिंग्युलर असल्यामुळे आपण त्याच्यासमोर हॅज वापरलं. मग अर्थ बघा, आवर किंग हॅज ॲम्बिशन.
आपला जो राजा आहे त्याच्याजवळ ॲम्बिशन आहे, म्हणजेच महत्वाकांक्षा आहे. कशाची महत्वाकांक्षा आहे? कॉन्करिंग ऑल द लार्ज एनिमी फोर्स. कॉन्कर म्हणजेच विजय मिळवणे. ओके. ऑल म्हणजे सर्व, द लार्ज एनिमी फोर्स. मित्रांनो, एनिमीचा अर्थ होतो शत्रू, फोर्ट म्हणजेच किल्ला. मग काय म्हणतो, ती म्हातारी म्हणते की आपल्या राजाजवळ महत्वाकांक्षा आहे, जे काही शत्रूंचे मोठे किल्ले आहेत त्यावर कॉन्कर मिळवायचा, विजय मिळवायचा, अशी आपल्या राजाची महत्वाकांक्षा आहे. परंतु ही इज इग्नोरिंग ऑल द स्मॉल वन्स. ही इज इग्नोरिंग. मित्रांनो, प्रेझेंट कंटिन्युअस वापरलाय, सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस वर्ब प्लस एनजी. बघा काय म्हणते, बट ही इज इग्नोरिंग, तो दुर्लक्ष करत आहे. इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करत आहे. ऑल द स्मॉल वन्स. आपला राजा फक्त मोठ्या किल्ल्यांकडे लक्ष देतोय आणि छोट्या किल्ल्यांना इग्नोर करत आहे, दुर्लक्ष करत आहे, असं ती म्हातारी म्हणाली. द किंग इंटरप्टेड अँड आस्क्ड. हे बोलत असताना त्या राजाने इंटरप्ट केलं, म्हणजे मध्येच तिने ते थांबवलं, अडथळा निर्माण केला. राजाने अडथळा निर्माण केला बोलताना, किंवा थांबवलं, इंटरप्ट केलं. ओके. अँड आस्क्ड, आणि विचारलं, व्हॉट्स रॉंग विथ दॅट. मग त्याचं काय चुकलं, मग यामध्ये काय चुकीचं आहे? शी स्माइल्ड, ती हसली. अँड सेड, आणि म्हणाले, द किंग्स हेस्ट टू डिफीट द एनिमीज हॅज कॉज्ड हिम टू लूज मेनी सोल्जर्स इन हिज आर्मी, ड्यू टू विच हिज आर्मी स्ट्रेंथ इज डिप्लेटिंग. बघा, ती हसली आणि म्हणाले, द किंग्स हेस्ट. मग यामध्ये काय चुकीचं आहे, तर किंग्स हेस्ट मित्रांनो ॲपोस्ट्रॉफी एस म्हणजे चाचीचे. मग राजाचा जो हेस्ट आहे, राजाचा जो घाई करण्याचा जो स्वभाव आहे, तो त्याच्यामध्ये नुकसानकारक आहे. टू डिफीट द एनिमीज, डिफीट म्हणजे हरवणे, एनिमीज म्हणजे शत्रू. मग शत्रूला हरवण्याचा राजाचा जो घाईपणा आहे तो याचं कारण आहे. कशामुळे? बघा, हॅज कॉज्ड हिम, आणि या कारणामुळे टू लूज मेनी सोल्जर इन हिज आर्मी. लूज म्हणजेच गमावणे किंवा मरण पावणे. मग राजाच्या या घाईपणामुळे त्याच्या सैनिकांमधले, आर्मींमधले अनेक सोल्जर हे लूज व्हायलेत, गमावायलेत, त्यांचा प्राण चाललाय, ते मरण पावायलेत, असं ती म्हातारी म्हणाली. ड्यू टू विच, आणि त्याचमुळे हिज आर्मी स्ट्रेंथ, त्याच्या सैन्याचं जी स्ट्रेंथ आहे, ताकद आहे, ती डिप्लीट होत आहे, म्हणजेच काय तर कमी कमी होत आहे, त्याचा ऱ्हास होत आहे, असं ती म्हातारी म्हणाली. पुढे बघा, जस्ट लाईक युअर हेस्ट हॅज कॉज्ड यू टू लूज सम फूड. जस्ट लाईक युअर हेस्ट, जस्ट लाईक केवळ, लाईक म्हणजे सारखं. मग याच तुझ्या घाईघाईपणामुळे तू काही अन्न तुझं फरशीवर सांडल्यामुळे, जमिनीवर सांडल्यामुळे तू लूज केलंय, गमावलंय, असं ती म्हणाली. जर इफ यू हॅड इटन द कूलर फूड ॲट द एज ऑफ युअर प्लेट फर्स्ट अँड देन मूड ऑन टू द सेंटर. बघा काय म्हणते, इफ, जर यू हॅड इटन द कूलर फूड ॲट द एज ऑफ युअर प्लेट फर्स्ट. काय म्हणते बघा, यू हॅड इटन म्हणजे तू खाल्लेलं असतं. मित्रांनो, पास्ट परफेक्ट वापरलाय, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस विथ. जर तुझे थंड झालेलं, कूलर फूड म्हणजे थंड झालेलं जे अन्न होतं, कुठून खाल्लं असतं? बघा, ॲट द एज ऑफ युअर प्लेट फर्स्ट. एज म्हणजेच काठ. जे थंड झालेलं अन्न तू प्लेटच्या काठाकाठाने सुरुवात केली असती तर, अँड देन मूड ऑन टू द सेंटर. मूड ऑन म्हणजे समोर जाणे. पहिल्यांदा तुझ्या प्लेटमधलं काठाकाठाने तू खाल्लं असतं आणि नंतर त्या प्लेटच्या मध्यभागी गेला असता तर तुझे बोट जळाले नसते. बघा, यू वुड हॅव नॉट बर्न युअर फिंगर्स ऑर स्पिल्ड युअर फूड. बघा, यू वुड हॅव नॉट बर्न, एखादी गोष्ट भूतकाळात करू शकला असता किंवा नसता हे सांगण्यासाठी वुड हॅव वापरलाय आणि वुड हॅव नंतर फी3 हा बर्न वापरला. काय म्हणते बघा, जर तू अशा पद्धतीने तुझं जेवण केलं असतं तर तुझे बोट जळू शकले नसते आणि तुझं अन्न सुद्धा स्पिल म्हणजे सांडलं नसतं, असं ती म्हातारी त्या व्यक्तीला म्हणाली. सिमिलरली म्हणजे त्याच सारखं, द किंग शुड फोकस ऑन द स्मॉल फोर्स टू कन्सोलिडेट हिज पॉवर. बघा काय म्हणते, द किंग शुड फोकस ऑन स्मॉल फोर्स. मित्रांनो, शूडचा अर्थ होतो एखादी गोष्ट करायला पाहिजे आणि शूड सोबत नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे येथे फोकस वापरण्यात आलेलं आहे. काय म्हणते बघा, द किंग शुड फोकस, त्या राजाने फोकस करायला पाहिजे कशावरती? स्मॉल फोर्स, छोट्या छोट्या किल्ल्यांवरती. कशासाठी? टू कन्सोलिडेट हिज पॉवर. कन्सोलिडेटचा अर्थ होतो मजबूत करणं, म्हणजे त्याचं सामर्थ्य मजबूत करण्यासाठी त्या राजाने छोट्या छोट्या किल्ल्यांवर प्रथमतः फोकस करायला पाहिजे. सो दॅट म्हणजे जेणेकरून ही कॅन कॅप्चर द लार्ज फोर्ट विदाउट लुझिंग हिज सोल्जर इन द एनिमी. सो दॅट ही कॅन कॅप्चर.
मित्रांनो, कॅन म्हणजे करू शकणे आणि कॅन समोर सुद्धा क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात म्हणजे कॅप्चर पहिलं रूप आले. बघा अर्थ, जर त्या राजाने छोटे छोटे किल्ले बळकावले असते तर तो कॅप्चर करू शकला असता, मिळवू शकला असता मोठे मोठे किल्ले विदाऊट म्हणजे त्याशिवाय लुझिंग हिज सोल्जर इन द आर्मी. त्याच्या सैनिकांमधले जे सैनिक त्यांचा जीव न गमावता तो मोठे मोठे किल्ले मिळवू शकला असता, असं ती म्हातारी त्या व्यक्तीला म्हणाली. बघा पुढे, द किंग अंडरस्टूड हिज मिस्टेक अँड रिकॉग्नाइज द पेशन्स अँड अवॉइडिंग हेस्ट इन एनी सिच्युएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, द किंग अंडरस्टूड हिज पेशन्स. मग एवढं सगळं झाल्यानंतर समोर त्या म्हातारी समोर बसलेला जो राजा होता त्याला त्याची मिस्टेक अंडरस्टूड झाली. मित्रांनो, अंडरस्टँड म्हणजे समजणे, अंडरस्टँडचा विटू झाला अंडरस्टूड म्हणजे समजली. मग त्या राजाला त्याची चूक समजली. अँड रिकॉग्नाइज द पेशन्स, आणि त्याने त्या पेशन्सचं संयमीपणाचं महत्त्व ओळखलं. अँड अवॉइडिंग हेस्ट इन एनी सिच्युएशन म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये हेस्ट घाईपणा अवॉइड करणं, टाळणं हे खूप महत्त्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे त्या राजाने जाणलं. पुढे बघा, आफ्टर फिनिशिंग द स्टोरी, मग ही गोष्ट संपल्यानंतर द मंक टर्न टू द मॅन अँड आस्क्ड. एवढी सगळी गोष्ट संपल्यानंतर ते मंक त्या माणसाकडे वळले आणि त्याला म्हणाले आणि त्याला विचारलं, डू यू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ पेशन्स. मग तू आता पेशन्सचं संयमीपणाचं महत्त्व समजलास का? पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ इफ वी वॉन्ट टू बी सक्सेसफुल. जर आपल्याला यशस्वी बनायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये पेशन्स, संयमीपणा आपल्या जवळ असला पाहिजे, असं ते गुरु त्या व्यक्तीला म्हणाले. तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची स्टोरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहिजे असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो, येथेच थांबूयात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.